Hello dear students, welcome to English video lecture. I am Professor Randir here. Friends, we are dealing a lesson from section number 1 which name is 1.1 An Astrologer's Day. In the previous video, we have learned a story about an astrologer, the atmosphere of the place, also the background things related about an astrology. In this video lecture, we have to learn the remaining part of this lesson on page number 3, the last paragraph on page number 3. So start the very first line of this paragraph is: he had left his village without any previous thought or plan. We know everything about an astrologer, how he was, his nature, his biography. That biography part we already learned in last video lecture. What is the reason behind to left the village? That part we have to find out in this video lecture. He had left his village. त्याने त्याचं गाव सोडलं. का सोडलं? कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्याने त्याचं गाव सोडलेलं आहे. विदाउट एनी प्रिव्हियस थॉट और प्लॅन. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर्स. इन केस सपोज की तो त्याचा गावामध्ये जर असता तर कदाचित त्याला त्याच्या पूर्वजांप्रमाणेच सर्व कामं करावी लागली असती. फोरफादर्स की जे वडिलापार्जित किंवा त्याचे आईवडील किंवा त्याचे आजोबा पणजोबा जे काही काम करत होती ती सर्व कामं त्याला करावी लागली असती किंवा त्या एक सामान्य जीवन त्याला जगावं लागलं असतं असं या ठिकाणी म्हणायचं आहे. द वर्क्स आर टिलिंग द लँड. What kind of the duties he had if he had in village to do, like tilling the land, म्हणजेच त्याला शेतीची मशागत करावी लागली असते. लिव्हिंग, उपजीविका, फॅमिली केअर त्याला करावी लागली असते. मॅरिंग, विवाह करावा लागला असता. अँड रायपनिंग इन हिज कॉर्नफील्ड अँड ॲन्सेस्ट्रल होम. रायपनिंग म्हणजेच शेती पिकवावी लागली असती, म्हणजेच की वेगवेगळी पिकं त्याला घ्यावी लागली असती या ठिकाणी असं म्हणायचं. ॲन्सेस्ट्रल होम, ॲन्सेस्ट्रल इट मीन्स पूर्वज, की जे पूर्वजांचं घर आहे ते त्याला सांभाळावं लागलं असतं. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण तसं काही घडलं नाही. ही हॅड टू लिव्ह होम विदाऊट टेलिंग एनीवन. कोणालाही न सांगता त्याला गाव सोडावं लागलं, घर सोडावं लागलं. काय कारण असावं? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? दॅट पार्ट वी हॅव टू फाइंड आउट फ्रॉम दीज लाईन्स. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. त्याला जवळपास 100 मैल अंतरापर्यंत जाऊस्तवर त्याने विश्रांती घेतली नाही. का घेतली नाही? काय असेल कारण हे आपल्याला कळणारच आहे. ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. 100 मैलापर्यंत त्याने न थांबता प्रवास चालूच ठेवलेला होता. त्याचं गाव सोडल्यापासून तो 100 मैल दूर जाऊपर्यंत त्याने विश्रांती घेतलेली नव्हती. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील. गावकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट एक महत्त्वाची होती. ॲज इफ ॲन ओशन फ्लोड बिटवीन. एक काहीतरी अघटित घटना घडलेली होती म्हणून या ठिकाणी ॲन ओशन फ्लोड बिटवीन या प्रकारच्या फ्रेजचा वापर केलेला किंवा या प्रकारची लाईन्स लिहिल्या गेली आहे. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड स्ट्रगल. सामान्यपणे जे कोणी ॲस्ट्रॉलॉजर्स असतात त्यांना सर्व गोष्टींची पूर्वकल्पना असते किंवा त्या एक मानवी जीवनातल्या अडीअडचणींची जाणीव असते, त्या माहिती असतात.
त्याचाच वापर करून ते लोकांचं भविष्य सांगत असतात. सेम वे a astrologer who was knowing all things about the mankind's trouble like marriage, money and the tangles of human ties. कोणकोणत्या अडचणी होत्या त्यामध्ये सामान्यतः विवाह संबंधी प्रश्न, विवाह जमत नाही, a problem faced by the young people, money problem and the tangles of human ties. त्याचबरोबर मानवी जीवनातल्या अडीअडचणी ह्या सगळ्या गोष्टी त्याला चांगल्या रीतीने माहिती होत्या. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हीज परसेप्शन. आणि चांगला सराव प्रदीर्घ अनुभवाने या गोष्टींमध्ये त्याने चांगलं प्रावीण्य मिळवलेलं होतं, नैपुण्य मिळवलेलं होतं. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. अगदी 5 मिनिटातच या क्लायंटच्या बद्दल तो सर्व काही माहिती सांगत आहे, सगळ्या गोष्टी समजून घेत असायचा. क्लायंटच्या अडीअडचणींची काय उकल आहे या गोष्टी सर्व तो जाणून घेत असायचा. ही चार्ज 3 पैज पर क्वेश्चन. ओल्ड करन्सी. पैज मीन्स की जुन्या काळी एक चलन वापरलं जायचं, पै म्हणून ओळखलं जायचं. ते शिवराई शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवराई वापरली जायची. ब्रिटिश काळामध्ये पै या प्रकारचं चलन होतं. 10 पैसे, 5 पैसे, 10 पैसे, 25 पैसे हे चलन व्यवस्थेमध्ये होतं. पण आता कालांतराने या सर्व चलन हे बंद करण्यात आलेले आहेत. पै 3 पै पर क्वेश्चन. एका प्रश्नाच्या उत्तरासाठी तो 3 पैसे आकारत असायचा. अ फी ही वॉज टेकन फ्रॉम द क्लायंट फॉर पर क्वेश्चन वॉज 3 पै. नेक्स्ट पेज. नेवर ओपन हिज माउथ टिल द ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲट लीस्ट 10 minutes. अ वन जनरल रूल ही हॅज सेट फॉर हिमसेल्फ. एक सामान्य नियम त्याने स्वतःसाठी बनवलेला होता. द रूल वॉज लाईक दिस. काय नियम होता की जोपर्यंत कस्टमर किंवा क्लायंट 10 मिनिट त्याच्याबद्दल काही माहिती सांगत नाही तोपर्यंत तो त्याचं तोंड उघडत नव्हता. इट मीन्स ही वॉज नेवर ॲन्सर एनीवन. कोणालाही तो 10 मिनिटानंतरच उत्तर देत असायचा. तोपर्यंत तो कोणत्याही प्रकारचे उत्तर काही सांगत नसायचा. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन ॲन्सर्स अँड ॲडवाइसेस. या 10 मिनिटामध्ये त्याला वेगवेगळ्या क्लुप्त्या सुचायच्या, वेगवेगळ्या आयडियाज सुचायच्या. त्याच्या डोक्यामध्ये वेगवेगळी उत्तरं तयार व्हायची आणि तो लोकांना सांगत असायचा. सजेशन्स, ॲडवाइसेस he was providing to the client. When he told the person before him, gazing at his palm. त्या व्यक्तीचा हात बघून, हस्तरेषा बघून, हस्तरेषाशास्त्र या गोष्टीचं पण त्याला ज्ञान होतं. त्या हाताकडे बघून तो त्या व्यक्तीला काही सांगत असायचा. इन मेनी वेज you are not getting the fullest result for your efforts. And he often telling the thought to the client is that in many ways you are not getting the fullest result for your efforts. तुला तुझ्या कामाचं फळ मिळत नाही अशा प्रकारचा स्टेटमेंट तो करत असायचा. 9 out of 10 वर डिस्पोज टू ॲग्री विथ हिम. जवळपास 10 पैकी 9 लोक त्याचं या मताशी सहमत असायचे. ऑर ही क्वेश्चन, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. किंवा तो प्रश्न विचारायचा की तुमच्या कुटुंबातील कोणी एक स्त्री आहे की ती तुमच्याबद्दल तिच्या मनामध्ये वाईट विचार आहेत, की तुमच्या वरती ती जळते आहे. यासारख्या सर्व गोष्टी तो सांगत असायचा. मेनी बी जेलियस थिंग्स, मे बी इवन
अ डिस्टंट रिलेटिव्ह हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू, किंवा तुमचं कोणतरी दूरचं नातेवाईक आहे, त्याचा तुमच्या संपत्तीवरती, तुमच्या प्रॉपर्टीवरती डोळा आहे, किंवा तुमच्याकडे तुमच्याबद्दल तो वाईट विचार करतो, अशा प्रकारचा प्रश्न तो विचारत असायचा. ऑर ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर्स. देन आफ्टर कोण व्यक्ती आहे, कसा आहे, या प्रकारचं वर्णन तो त्या क्लायंटला सांगत असायचं, की त्याच्यामुळेच तुम्हाला या सर्व यातना, त्रास भोगावा लागतोय, अशा प्रकारचं स्टेटमेंट तो देत असायचा. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. अँड देन आफ्टर ही ऑल्सो गिविंग द आन्सर टू द क्लायंट इज दॅट मोस्ट ऑफ द ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. ह्या सर्व समस्यांची जड तुमचं वर्तन आहे, तुमच्या स्वभावामुळेच या सगळ्या गोष्टी घडत आहेत, असं तो सांगतो. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न व्हेअर ही इज. अँड देन आफ्टर he was telling to the customer about the planetary system. It means astronomy, की जे खगोल विज्ञान आहे किंवा खगोलशास्त्र, त्याबद्दल ग्रहस्थिती याबद्दल तो सांगत असायचे, की हा ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये या ठिकाणी आहे, या घरामध्ये पाहिजे, अशा सर्व गोष्टी तो त्यांना सांगायचा. हाऊ कॅन यू बी द अदरवाईज विथ सॅटर्न. सॅटर्न मीन्स शनिग्रह. वी नो एव्हरीथिंग अबाउट शनिग्रह, म्हणजेच की साडेसाती यासारख्या समस्या तुम्हाला होत आहेत, ह्या गोष्टी तो सांगत असायचा. यू हॅव ॲन इम्पिट्युअस नेचर अँड अ रफ एक्सटेरियर. आणि ह्या सर्व गोष्टींचा तुमच्यावरती बाह्य गोष्टींचा परिणाम होत आहे. दिस इंडर्ड हिम इन to their hearts immediately, for even the mildest of us loves to think that he has a forwarding exterior. आणि या सर्व गोष्टी, बाह्य गोष्टींचा तुमच्यावरती प्रभाव आहे, परिणामी ह्या सर्व यातना तुमच्या जीवनामध्ये होत आहेत, ह्या गोष्टी तो त्यांना पटवून सांगत आहे. See the next paragraph. The nuts vendor blew out his flour and rose to go home. The nut vendor. Now, writer R.K. Narayanan is telling the situation about the nut vendor, how the atmosphere around him, this part is revealed here. The nuts vendor blew out his flour and rose to go home. Nuts vendor means शेंगा विक्रेता. तो त्याचे जे काही आहे प्रकाशाची व्यवस्था केलेली जी आहे, म्हणजेच की कंदील असेल, काय असेल, लाईट असेल, तो विझवून तो घराकडे निघतोय, असे सिच्युएशन सांगितलेले आहे. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रोलॉजर टू बंडल अप टू. And it is a signal for all the peoples who are seated near him. त्याच्या आजूबाजूला जे काही लोक बसलेले आहेत त्यांच्यासाठी एक सिग्नल आहे, की आता तुम्ही सुद्धा तुमचं सर्व काही सामान वगैरे आवरा आणि घराकडे जा, कारण की दिवस संपलेला आहे. द वर्किंग आवर्स आर डन अँड द डे इज ओव्हर. Since it left him in darkness except for a little shaft of green light which stayed in from somewhere and touched the ground before him. तो नट वेंडर्स निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रचंडपणे काळोख पसरतो, परंतु एक छोटासा उजेड प्रकाश, अ लिटिल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट्स, हिरव्या रंगाचा प्रकाश त्याच्या अवतीभोवती पडलेला असतो. टच द ग्राउंड बिफोर हिम. त्याच्या जवळ शेजारीच तो प्रकाशाची एक शाफ्ट, किरण त्याच्याप्रती येऊन पोचलेले असतात. ही पीक ऑफ हिज काउरी शेल्स अँड पॅराफॅर्नेलिया. तो त्याच्याकडील असलेल्या साहित्यामधील वस्तू त्या पिशवीमध्ये भरण्यासाठी उचलतो. काउरी शेल्स अँड पॅराफॅर्नेलिया
पॅराफर्नेलिया मीन्स प्रोफेशनल इक्विपमेंट्स, त्याला उपयोगी असलेले साहित्य तो घेतो. अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग व्हेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज बोल्टेड आउट. आणि तो ज्यावेळेस हे लाईट विजला जातो हिरव्या रंगाचा, तो त्यावेळेस सर्व साहित्य भरून घराकडे निघण्यासाठी रेडी असतो. ही लुक अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. ॲट द राईट टाईम ही लुक अप, घराकडे निघालेल्या अवस्थेमध्ये त्याला वरती बघतो आणि बघतो की एक व्यक्ती समोर उभा आहे. स्टँडिंग बिफोर हिम. ही सेन्स अ पॉसिबल क्लायंट अँड सेड यू लुक सो केअरवॉर्न. आणि तो गेस करतो की हा नक्कीच आपला कस्टमर आहे आणि तो म्हणतो यू लुक सो केअरवॉर्न, तू खूप चिंतेत दिसतोय, असं तो ॲस्ट्रोलॉजर त्या क्लायंटला विचारतो. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. तर एक काम कर, तू खाली बस आणि माझ्याशी तू गप्पा गोष्टी कर, म्हणजे तुझी जी समस्या आहे ती आपण सोडू शकतो, असं त्या ॲस्ट्रोलॉजर्स त्या क्लायंटला बोलू लागतो. क्लायंटने हे सर्व ऐकल्यानंतर काय म्हणतो बघा. द ऑदर ग्रंबल सम रिप्लाय व्हेज्युअली. पण तो जो क्लायंट आहे तो थोडा गुरमीमध्ये असतो आणि तो रिप्लाय देतो, गुरमीमध्येच उत्तर देतो. द ॲस्ट्रोलॉजर प्रेस हिज इन्व्हिटेशन वेअर अपॉन द ऑदर थर्स्ट हिज पाम अंडर हिज नोट्स. जणू काही ॲस्ट्रोलॉजर आपल्याला आव्हान करतोय, म्हणून हा जो क्लायंट आहे तो त्याचा हात लगेच पुढं करतो. अंडर हिज नोट्स, ही थर्स्ट हिज पाम अंडर हिज नोट्स. तो त्याचा तळहात त्याच्याकडे दाखवतो. सेइंग यू कॉल युअर सेल्फ ॲन ॲस्ट्रोलॉजर. अँड द क्लायंट सेइंग टू हिम दॅट यू कॉल युअर सेल्फ ॲन ॲस्ट्रोलॉजर. तो क्लायंट ॲस्ट्रोलॉजरला म्हणतो, तू स्वतःला ॲस्ट्रोलॉजर समजतोयस ना, तर मग मी जे विचारतो त्याची उत्तरं दे. द ॲस्ट्रोलॉजर फेल चॅलेंज. आता ॲस्ट्रोलॉजरला पण आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली की हा क्लायंट थोडासा वेगळाच आहे. सामान्यपणे जे क्लायंट्स असतात ते अशा रीतीचे वर्तन त्यांचं नसतं, परंतु हा जो क्लायंट आहे याचं वर्तन मात्र थोडं विचित्रच दिसते, म्हणून हा थोडासा गडबडतो. अँड सेड टिल्टिंग द नेक्स्ट पेज टिल्टिंग ऑदर्स पाम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. तर त्याचा हात त्या हिरव्या रंगाच्या प्रकाशामध्ये बघू लागतो. युअर्स इज अ नेचर, ओ स्टॉप दॅट. अँड इन दिस कंडिशन तो ॲस्ट्रोलॉजर त्यांचं भविष्य सांगू लागतो की असं आहे, तशी परिस्थिती आहे, अमुक तमुक सांगून तो त्याला उत्तरं देत असतो, त्यांचं समाधान करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. बट द ऑदर सेड टेल मी समथिंग वर्थ वाईल. दुसरा जो व्यक्ती असतो तो म्हणतो की हे काही सांगू नकोस, काहीतरी वेगळं सांग की जेणेकरून आमचं समाधान झालं पाहिजे. अवर फ्रेंड फेल्ट पिकविक. आणि या सगळ्या गोष्टीची आम्हाला काही गरज नाही. आय चार्ज ओनली 3 पैज पर क्वेश्चन अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आय चार्ज ओनली 3 पैज पर क्वेश्चन. मी एका प्रश्नाच्या उत्तरासाठी 3 पै घेतो आणि तुम्हाला पण त्याच प्रकारचे पैसे मला द्यावे लागतील. ॲट दिस द ऑदर विड्रू हिज आर्म टूक अँड आना. आणि असं ऐकल्यानंतर त्यातील एक व्यक्ती खिशामध्ये हात घालतो आणि एक आणा बाहेर काढतो. अँड फ्लंग इट आउट टू हिम. त्याच्याकडे तो फिरकावतो. फ्लंग मीन्स फेकणे, फिरकावणे. सेइंग आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. आणि म्हणतो की मला काही प्रश्न विचारायचे आहेत. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग. जर मी सिद्ध केलं की तू एक खोटारडा आहेस, फसवणारा आहेस, तर यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. जे काही मी तुला आणा दिलाय तो आणि व्याजासकट मला तू पैसे परत करावे लागतील, असा चॅलेंज
क्लायंट त्या ॲस्ट्रॉलॉजरला येत होतं. फ्रेंड्स, in this video lecture we have learned almost the situation about the astrologer, why he had left his village and now he is settled in this city, and telling and also giving the suggestions to the client. See the next line. If you find my answer satisfactory, will you give me 5 rupees? But he agreed with the client and answering to them, if you find my answer satisfactory. पण जर माझं उत्तर जर समाधानकारक असलं तर तू मला 5 रुपये द्यायचे, असं ॲस्ट्रोलॉजर पण त्याला बोलून दाखवतो. नो, और विल यू गिव्ह मी 8 आनाज. 5 रुपये नाहीत तर पण मग 8 आनाज तरी तुला द्यावे लागतील, असा प्रश्न त्या ॲस्ट्रोलॉजरने केलेला आहे. ऑल राईट, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग. पण जर तू चुकला तर त्याच्या दुप्पट पैसे तुम्हाला रिटर्न करावे लागतील, असं क्लायंट पण त्याला सांगतो. सेड द स्ट्रेंजर. This pact was accepted after a little further argument. थोड्याशा आर्ग्युमेंट नंतर ही सर्व ते दोघंही ॲक्सेप्ट करतात. द बेट बिटवीन स्ट्रेंजर अँड ॲस्ट्रोलॉजर इज गोइंग ऑन. त्यांची पैज आता चालू झालेली आहे. द ॲस्ट्रोलॉजर सेंट ऑफ द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस lesson we will learn in next video lecture. Still you have to watch this video carefully. Keep watching English video regularly. Thank you once again.